काढून आणली, ती आता स्वच्छ करून साफ करून ठेवले. त्याचं किसू, आलं, हळद आणि लिंबू पिळायचं आहे नुसता, आणि आलं आणि हे हळद ही किसायची आहे. आणि मग त्याच्यात हे मोहरीची डाळ, मसाला, मीठ असं मिक्स करून मसाला तो ह्याला लावून त्याचं लोणचं तयार करायचं. आणि वरून नंतर मग तेल टाकायचे. ही आमच्या फार्म हाऊसमधली हळद आहे. आता मी किसून घेते. हे आता हळद किसून झालेले, हळद पण किसले आणि आलं पण किसले. तर ते आपण मिक्स करू. आलं आणि हळद ही जवळजवळ पाव किलो तरी हळद असेल काढून आणलेली, आणि 50 ग्रॅम हे आलं असं आहे. ते आता मी मिक्स करून घेते, हळद आणि आलं. रस पिळून घेते. हे ह्याच्यातून पिळते का, कारण त्या बिया जाऊ नये म्हणून. हे रस काढून झालेला आहे. त्याच्यात आपण मोहरीची डाळ बारीक केलेली आहे ना, ती टाकू, आणि तिखट मसाला आणि मीठ. मोहरीची डाळ घेतलेली आहे, आणि 2.5 चमचे तिखट म्हणजे मिरची पावडर असा मसाला तयार केला, आणि 1 टीस्पून हे मीठ असं केलेलं आहे मसाला. तर ह्याच्यात थोडंसं आपण तेल घेऊया, म्हणजे मसाला चांगला लोणच्याला लागतो. हे तेल आहे ना, ते गरम केलेलं आहे, गरम करून थंड केलं आहे, आणि ते त्याच्यात मिक्स केले. आणि नंतर मग आपण जेव्हा बरणीत भरू त्यावरून आपण हे तेल टाकणार आहोत त्याच्यात. तर हे मी मिश्रण सगळं टाकते ह्याच्यात.
मिरच्यांच्या ऐवजी मी हातानेच काढते, त्याने बेटर कालून झालेलं आहे. आता आपण बरणीत भरू ते. हळदीच्या लोणच्यासाठी तेल गरम केलं होतं, ते थंड झालं, ते आता आपण ह्याच्यात टाकून देऊ. लोणच्याच्या वरती जेवढं तेल असेल ना तेवढं चांगलं, म्हणजे काय आपल्या लोणच्याला बुरशी पकडत नाही. ओके, हे आपलं हळदीचं लोणचं तयार आहे.